जय हरी. आणि सिद्ध महात्मा यांचा जो संबंध असतो ज्ञानाच्या द्वारे, तेव्हा बुद्धी रामरूप होती. साधकाचं वैभव ज्ञान आहे आणि साधक संतासोबत, सद्गुरु सोबत चिंतन, श्रवण, मनन, निधिध्यासन ह्या तपश्चर्येमध्ये असतो. जेव्हा शेवटचा जो अनुभव आहे, अर्जुनाला आलेला अनुभव आणि भगवंताला झालेला आनंद, कोणता आनंद? की जे ज्ञानाच्या माध्यमातून गीतेच्या बोधाला बाहेर काढलं, अर्जुनाच्या हृदयात धाडलं. आणि ते बोध अर्जुन समाविष्ट झाले आणि भगवंत खुश झाले, आनंद झाले, बेभान झाले, नाचू लागले. आपण काल बघितलं. बोलला देव तुझा झाला वेडा. का? की आतापर्यंत मी जे ज्ञान पुराणात दिलं नाही, हृदयातून बाहेर पण काढलं नाही. अवतार किती झाले पण गीता कुणाला दिली नाही, धर्म कुणाला सांगितलं नाही, मी वेद कुणाला कळाला नाही, माझं ज्ञान मिळालं नाही, माझी प्राप्ती झाली नाही आणि जीवाचं जन्ममरण संपलंच नाही. म्हणून ह्या माध्यमातून गीतेच्या अर्जुनाला बोधात आणलं देहातून. नीट लक्ष ठेवजा, शब्द कसे येतात, भगवंत कसे बोलतात, आपण कसं अज्ञानात राहतो, आपण दुःख का बघतो, आपण अविद्येमध्येच का जगतो, देहाला का बघतो, हे आपण समजून घेत नाहीत. हे आपली चूक आहे, पण चूक कळत नाही आणि दोष आपण स्वीकारत नाही. माझा दोष झालाय, मी दोषात आहे, मी देहात आहे आणि माझं चुकलंय, मी परमार्थामध्ये कमी पडले, संसार अति झोडला मी, असं वाटत नाही प्रत्येक व्यक्तीला. नाम जीवाला अतिप्रपंच केलाय, संसारच झालाय, दुःख समोर आले, भगवंत बाजूला गेलाय, जीवन पाणी पाणी झालंय, व्यर्थ मी जगले, असं वाटत नाही कुणालाच. पण साधक जो मुमुक्षू आहे त्याला पश्चाताप होतो आणि तो गुरुच्या सोबत राहतो, गुरुचं धन घेतो, अज्ञानातून बाहेर येतो आणि जीवनमुक्त होऊन आपल्या सुखासोबत रंगून जातो. देहाचा वाद करतो, वृत्तीचा निराश होतो, आत्मसाक्षात्कार करून घेतो आणि गुरुचं गुरुलिंग हृदयात पाळतो. ते तो गुरुलिंग माझे. तुम्हाला प्रमाण पण दिले, ऐकले की नाही उभी तुम्ही सांगा? हो माऊली, ऐकली. हो माऊली. ते तू गुरुलिंग माझे. पण निश्चित वाचतो, सगळं काय करतो, काय करत नाही बरं आपण. ज्ञानेश्वरी वाचून अनुभूती नसेल तर काय वाचलं? ज्ञानेश्वरी वाचून अज्ञान नाही संपलं तर काय कळलं? ज्ञानेश्वरी वाचून जर हृदय जर नाही पिळलं, काय हृदयाची किंमत आहे तुमच्या? काहीच नाही बरं. जे हृदय संसारातून फेकून दिलं, ज्या हृदयाने विषयाचं ज्ञान घेतलं, जे हृदय देहालाच माझं म्हणत राहिलं, जे हृदय साधूच्या बोधातून बाहेर गेलं, ते हृदय बिनकामी झालं. हो माऊली, अगदी सत्यपीठ आहे. हो. साधूच्या बोधात जर आपण नाही, वेदाचं ज्ञान जर बुद्धीला चाकता येत नाही, रामाची ओळख जर होत नाही आणि देहाची ओळख जात नाही, तर तुमच्या आमच्या जगण्याला अर्थ नाही. आहे का अर्थ? नाही माऊली, काहीच अर्थ नाही. का नाचायचं खोट्या विषयापुढे? का नाचतो पण प्रपंचाच्या पुढे? का नाचतो? जगाला बघून आपण हसतो, विषयाला बघून प्रत्येक थैमान घालते, हरीला बघून घाल ना थैमान. हरीला ओळखून घे, हरीचा संबंध बांधून घे, हरीला हृदयात प्रगटून घे, हरीचं चित्तामध्ये हरीला
प्रगटून घे. काय करत नाही आपण काहीच. काय केलं, काय जगलो, कुणासाठी जगलो, काय फायदा झाला, हातात काय आलं, शेवट कसा होणार आहे माझा. श्वास बंद पडताना, प्राण निघून जाताना, जेव्हा तुम्ही यमाच्या दारात जातात, तुमचा हिशोब होतो, अज्ञान कायम राहतो, हाकार होतो, आणि तुम्हाला नाही नाही तो जन्म समोर येतो. त्याच तुम्हाला काय वाटत नाही. पोराचं कसं होईल, पोरीचं कसं होईल, पोराचं कसं होईल, पोरीचं कसं होईल, नाताचं कसं होईल, पत्रोनाचं कसं होईल, काळ्या तोंडाचं कसं होईल, नितोंड कसं होईल. काय काय भूताचा बाजार. किती कठीण आहे, किती मन भटकटलेले, बेंदाड लागले मनाला प्रपंचाचं. त्याला हे करायचं, ते माझं, पंतू माझा, नातू माझा, देह माझा. अरे आधी देह काय खरा, आधी देह काय खरा, देह संबंधी पसारा. पसारा म्हणजे कळते की नाही? हो माऊली. हट पसारा जो गाड्यावर टाकायचा. आधी देह काय खरा, ते संबंधी पसारा. ह्याच्या संबंधाने हा पसारा, आणि तो आवडतो बाईला. बाबा आवडावा हरी, आवडावे संत, आवडावे ग्रंथ, आवडावा वेदांत, तो महान संत. साष्टांग दंडवत. काही पण आवडत, काही पण. नमस्कार बेटा. मंदिर तुकोबानं आधी देह काय खरा, देह संबंधी पसारा. पसारा म्हणले तुकोबान, आपण पसारा नाही. काय म्हणलं? अरे बापा, म्हणणं नाही, त्याची आवड आहे, त्याचा संबंध आहे, त्याची ओळख आहे, त्याचं प्रेम आहे, त्याचं ऐक्य आहे. देवाच कुठं ऐक्य ना. म्हणून आपल्याला तो आवडावा भक्ती, तो कळावा मुक्ती, आणि देहाचा वाद व्हावा विरक्ती. सक्ती आणि विरक्ती दोन बुद्धीच्या अवस्था आहेत. सक्तीनं मन देहाकडे, विरक्तीनं देवाकडे. दोन गोष्टी, दोन अवस्था आहेत. कोणत्या अवस्था आहे आपली बघायची. विरक्ती बोधानं, ज्ञानानं, पुण्याने येते. सक्ती पापानं तयार होती. ते जातच नाही ना. म्हणून श्रवण भक्ती महत्वाची आहे. तिथे सक्ती जाती, वैराग्य येत, ईश्वराचा अनुभव, ईश्वराचा स्पर्श, ईश्वराचं ज्ञान, ईश्वराची ओळख, ईश्वराचं तादात्म्य तयार होतं. जे देहाचं तादात्म्य आधी होतं मनाला. मन इकडं होतं, जडाकडे, खोट्याकडं, आणि दुःख होतं. देहाकडच्या असणाऱ्या मनाला दुःखच आहे, आणि परमात्म्याकडे जाणाऱ्या मनाला सुखच. कळालं? हो माऊली, अगदी खरंय. जे मन देहाकडे सतत प्रवाहित आहे ते अज्ञान सिद्ध होतं. जे मन देहाकडून बाहेर यायला श्रवण सुरू होतं, आणि मन देहाला टाकून देतं, जडातून भिन्न होतं, आणि श्रवणामध्ये सतत राहतं, स्वतःला पाहतं. तिथं ओळख होती, ती ज्ञानाची रीती. मी कोणही त्याला कळतं. मी नाही असं साधू सांगतात. जर मी देह नाही तर देहाचा संबंध कसा आला? जर हे माझं रूप नाही तर अहंभाव कशाला? याचा बात करायचा, त्यातून वृत्तीला बाहेर काढायचं.
आणि त्या वृत्तीला भगवंताशी जोडायचं, ओधामध्ये नाचायचं, वेदाला बघून हसायचं, संतांच्या संगतीत जगायचं, आत्मानुभव भोगायचा आणि त्या ठिकाणी वृत्तीला थांबायचं. जीवनमुक्त म्हणायचं बाबा. अशा अवस्थेला जीवनमुक्त म्हणायचं. वृत्तीला देहातून ओढायचं. ती निघत नाही ना. का बरं निघत नाही? वृत्ती देहातून का निघत नाही? अनादिकालचा अज्ञान त्या वृत्तीमध्ये, कोटी जन्माच्या वासना आपण भरलेल्या आहेत ना. नाना जन्मामध्ये मी देह मी देह मी देह संबंध उपाधीचा आहे. परमेश्वराचा कुठं गेला वृत्तीनं? शक्ती होती मनामध्ये, भक्ती नव्हती. शक्ती होती. शक्तीनं संबंध उपाधीचा आहे, भक्तीनं ओळख देवाची आहे, विरक्ती ही वैराग्याची आहे, अनुभूती ही परमात्म्याची आहे आणि संबंध त्या आत्माचा आहे. बुद्धीनं संबंध देहाचा केला, जीवन मातीत गेलं, माती मळ ठरली तू. आता मी तुझी माती गेल्यावर पण देहाची मातीच, सदा मी तुझी मातीच, ऐकतीच पोती पण तुझी माती. अगदी खरंय माऊली. नंतर शेवट स्वरूप मातीच आहे, ते पोत्यात भरायचं, गंगेत टाकायचं. आता आपण ही मातीच आहे, ते ज्ञान भरायचं आणि ह्याला बाजूला टाकायचं. कळून घ्यावं. ज्ञान चित्तात नांदावं, संतांच्या संगतीत जगावं आणि वेदालाच बघावं. कारण वेदातून भगवंताचा संबंध तयार होतो आणि देहातून बुद्धीचा नाश होतो. संबंध देहाचा केला तुझा विनाश आहे. कारण तुला यमाच्या दारात नेतो तो संबंध, म्हणजे विनाश. देहाचा संबंध, देहाचं प्रेम, आसक्ती, ते मन तसंच राहतं, मरत नाही. कारण देहाला माझं म्हणलेलं मन लिंग देहानं उरत, जगात फिरत, तिळाचं पाणी घेत, श्राद्धाला जेवण मिळत, पक्षाला त्याला मिळत, तो पिंड जगात फिरतो. कळत नाही, काहीच कळत नाही. ज्या घरात आपण जन्मू त्याच्या दारात येतो तो जीवात्मा, पाणी प्यायला, श्राद्धाला, पक्षाला. ते पिंड कायम राहतो ब्रह्मांडात. अक्कल आहे का? त्या पिंडाचा ब्रह्मांडामध्ये विलय करावा परमात्म्यामध्ये. दारामध्ये पाणी प्यायला बोलवायचं अंगठ्यानं, काळ्या तिळाचं पाणी, जवाचं पाणी प्या. जरा तरी वाटावा असं शिल्लक तर काही. लिंग देह संपवावा, त्याचा वाद करावा, अज्ञानाचा नाश करावा, परमात्म्याचा प्रकाश घ्यावा, साधूचा सहवास व्हावा, आत्मरंगात रंगून जावं, सोच भान यावं, देहाचं भान जावं, मी कोण हे कळावं, परमानंदाचं नातं मिळावं. मग तिळाचं पाणी नाही, श्राद्धाला दारात तो आत्मा येतच नाही. 10-10 वर्ष लग्न करतात बायका, 12-12 वर्ष. ते येते, शाप देते, जाते, येते, तळतळ करते, जाते, त्याच्या बापाला पाणी नाही. बघा, चांगला चूक आहे का? नाही माऊली. अवघड आहे. ती कठीण अवस्था आजकालच्या कलियुगातली. मी सांगत नाही तळमळीनं. जीवाचा उद्धार कसा होईल? जीव अज्ञानातून कसा बाहेर येईल? मुक्तीच्या घरात कसा राहील? सानंदपदी कसा बसल? परमात्म्यामध्ये बघून कसा हसल? त्याला तो कसा कळेल? त्याला ज्ञान कसं मिळेल? त्याला गुरुच्या बोधात बुद्धीला कसा आणता येईल? देहभाव कसा बंद होईल? आत्मानुसंधान कसं तयार होईल? देह बुद्धीचा नाश कसा होईल? असे सांगणारे कोटी मध्ये एखादा असतो.
कोटी मध्ये विरळा झाली. या 7 दिवस राहा, हाताची पूजा करा, तोंडाची करा, याच्या पिशवीची पूजा करा, याची बॅगा भरा, नरकात शिरा. वाग माय हाताची पूजा आणि बॅगाची पूजा ह्याच्या. वा काय त्रास होतो आम्हाला, आमच्या जीवाला माहितीये. तुम्हासारखे मूर्ख नालायक लोकांना काय करणार आहे? अंतरंग काय, परमार्थ काय, जीवनाचं सार्थक काय, वेदाचं महत्व काय, गीतेचं फल काय, आत्मचिंतनाची अनुभूती काय, भगवंताचा स्पर्श काय, वेदाचा आदर्श काय, गीतेचं गुह्य काय, ओवीचा सार काय, मोक्षाचं साधन काय, मोक्ष म्हणजे काय, तुम्हाला काय कळणार? फिरणाऱ्या लोकांना महामूर्ख. कृष्ण हरी काहीच करणार. निवृत्ती तीर्थानं होत नाही, भेदाचा नाश साधूविना होत नाही. मी कोण हे ओविशिवाय कळत नाही. आणि हे जड वृत्तीतून श्रवणाशिवाय जात नाही. वृत्तीच्या बाहेर देहाला काढायचं असेल तर श्रवण, न तीर्थ, न दान, न धर्म, न पूजा, न कर्म. मूर्खाचा बाजार. पागल जमा झाले जगात. पागल सगळं दुनिया पागल आहे. आम्ही एकटे कोण आहेत? मुंगी एवढी आम्ही, मुंगी. हे ब्रह्मांड पिसाटलेलं. आमचं काय चालणार आहे इथं? न चालू द्या, पण भगवंताला माहिती आम्ही कोण आहेत. ईश्वराला कळतंय खोट कोण, खरं कोण, भामट कोण, कळतंय. हो माऊली. घडा भरल्यावर सांगतोच, पण नाही सांगत. सांगतो माऊली. फक्त भरूच तर वेळ असतो. म्हणून कोणत्याही मार्गाला नेऊ नये लोकांना. नाही, उद्धार व्हावा जीवाचा, कल्याण व्हावं अंतःकरणाचं, बाध व्हावा जगताचा, मुक्ती यावी हातात, भक्ती नाचावी हृदयात, भक्तीनं थैमान घालावं, मन भेदून न व्हावं, साधूच्या संगात राहावं आणि आत्मस्वरूपाचा अनुभव घ्यावा. जगतभाव देहभाव संपावा, वृत्तीने ईश्वराला बिलगून राहावं, आत्मानंदी पदी यावं, देहपत्तीनं टाकावं, परमात्म्याला भेटावं, रामरूप बनावं, हरिपशी जावं, हरे रूप व्हावं. म्हणून आमचे गुरुजी म्हणले, साठविला हरी. शेवटचं कीर्तन सांगून देह सोडला. मी हरीला साठवलंय, म्हणून साठविला हरी दिव्य हृदय मंदिरी. त्याची सरळी वेळ झाला सुफळ संसार. हरियाला हाता मग कैसी भय चिंता. हरियाला हाता, ती बाई म्हणते नवराला हाता, झोडपून काढते घरदाराला. झोडपीतील मग नवऱ्याला हातात घेऊन सगळं घरदार घन गट. नवराला हाता, आता काय चिंता, करू दे चलू दे, कर कशी वाघ कशी घाण. तुला यम न्यायला येतो यम, लक्षात ठेव. तीर्थ कर का यात्रा कर. म्हणून हरी आला हाता मग कैसी भय चिंता. भीती बी नाही जन्म मृत्यूची, चिंता नाही देहाची. दोन्ही गेलं, भीती बी गेली, चिंता बी गेली. हरी आला हाता मग कैसी भय चिंता. तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरी, काही उरो नेदे उरी. माझा हरी हृदयात आलाय, मी हरिरूप झालो, वृत्ती हरिरूप झालीये. काही उरलं नाही. काय? पाप नाही, पुण्य नाही, मी नाही, तू नाही, भेद नाही, वासना नाही, विषय नाही, जगत नाही, काहीच उरलं नाही. म्हणून तुका म्हणे हरी, काही उरवणे देवरी. आता हरी हातात आलाय, त्यानं माझं काय गुरु दिलं नाही, त्यानं भेद संपवलाय, त्यानं देहाचा बात केलाय, हरी हातात आलाय, मी भगवंत झालोय, सुखरूप मी झालोय. हरीने हे काम केलंय, संत हरिरूपानं आलेत,
आणि हातात हरिरूपानं ज्ञान दिले. पण संताकडे आल्यावर चिंताच नसते, प्रपंचाकडे गेल्यावर चिंते वाचून नसतं, भेदात आल्यावर क्रोधा वाचून नसतं, अभेदात गेल्यावर स्वरूपा वाचून नसतं काहीच. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत. कोटी कोटी कळतच नाही भेद ना भेद तुम्ही हेच कळण, बाकीच्या बायबाटा बोबाटा काही नाही. ज्ञान कळण इकडं हिंडायचं संपना, तिला ईश्वराची भेट होईना, हिंडती कुत्र्यासारखी. हिंडती कशामुळे? ज्ञान झेपत नाही म्हणून, अधिकार वाढत नाही म्हणून, संताची बोध कळत नाही, तिला पकडताच येत नाही बोधाला म्हणून हिंडती. बुद्धी कुठे हिंडती? स्वर्गाला, नरकाला, वैकुंठाला, कैलासाला, कुठं बी जातीन पुन्हा येते, कुठं बी जातीन पुन्हा येते. कर मात्रातीन करता होती, पाप पुण्याची खान होती. अज्ञानाची शक्ती तशीच राहते, जातीने येते, जातीने येते. मरा कवर बी तसच मरा. बोध कळत मग काय? बोधात राहता येत नाही, वेद कळून घेता येत नाही, संतांची संगती होत नाही, स्वरूपाची प्रतीती येत नाही, देहाची प्रतीती जात नाही, आत्मबोध पकडता येत नाही, गीता कळत नाही, ओविरध्या थांबत नाही, अज्ञानाची ती निवृत्ती करता येत नाही. म्हणून फिरायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्मायचं, आणि पुन्हा फिरायचं. असंच करायचं. फिरा नाही माऊली, असं नाही करायचं. अवघड आहे बाबा. म्यूट पहा कोणाचं आहे. चला कवटेकर, श्रवणामध्ये आत्मत्वाची प्रतीती करणाऱ्याचा वेदाचा बोध, गीतेचा सार आणि ओवीचं महत्व जेव्हा बुद्धीला कळतं, तर बुद्धी भगवंताकडे जाती. बिरबीर फिरत नसती, आत्मानुसंधान घेती, देहातून बाहेर येती, स्वरूपामध्ये प्रवेश करती, श्रवणामध्ये महान बनती, वेदाची खून हातात घेती, अज्ञानाची निवृत्ती होती. ही आमच्या ज्ञानाची वृत्ती, ही साधूची संपत्ती. साष्टांग दंडवत माऊली. कळलं ना? माती खापर काही एक सोडून द्यायचं, दुसरं थोबाड कुणीकडे घालायचं. इकडे हे करा मग कुठे मरा ना. कळलं? हे बी कळ, तिथं बी काही समजा नाही, इथं बी काही समजा नाही. अरे राम, तो बी का कुत्ता घर का ना घाट का? घरात थांबत नाही, घाटावर थांबत नाही. यर धारा यर धारा यर धारा, जन्म मृत्यूच्या यर धारा यर धारा यर धारा. अज्ञान काढ आधी, अज्ञान काढ. मन देवाकडे धाड, जगताला फाड, आणि मग फिर बिंदास्त. ते निगर घट पाषाणात लोक, ते कोणाच्या बापाला भेट नाहीत. ते न भिज आम्हाला काय करायचंय? आम्हाला हे सांगायचंय, चिंतन करायचंय, ज्ञान पेरायचंय आणि जीवाला स्वरूपानं उरवायचे. बाकी आमचं काम एवढंच आहे की अंतरंग ओवी ज्ञान, आमच्या माऊलीचं ज्ञान, 4 वेदाची खाणे. आमच्या माऊलीचं ज्ञान 4 वेदाची खाणे. ते टाकून द्यायचं, हिंडायचं. हिंडा मरा कुठं बी. चला, अध्याय 18वा श्लोक चाललाय माऊली आपला. 74 श्लोक. 74 श्लोक. इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य महात्मनः, इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य महात्मनः, संवादमिमं श्रोत अद्भुतं रोमहर्षणं. संवादमिमं, मी संवाद ऐकला. पुन्हा संजय बोलतायत. कुणाला? आंधळ्याला. संजय वाचे, वाजरायला वाचायचो. संजय वाच, इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य महात्मनः, मी पार्थाचा
वासुदेवाचा आणि अर्जुनाचा संवाद ऐकला. संवाद मिमम मी ऐकला. श्रोत अद्भुतम अद्भुत तो संवाद होता. म्हणजे आत्ता पण कधी ऐकलं नव्हतं भगवंताचा असा ज्ञानाचा बोध. अर्जुन आणि भगवंत एक झाले होते. मी पाहिलं होतं. दोघाचा द्वैताचा पडदा फाटला होता. अद्वैतामध्ये दोघाचं चित्त एक झालं होतं. उपाधीनं दोन होते पण स्वरूपानं एक होते. ते अद्भुत रूप मी पाहिलं आणि मी जागा झालो. मला पण अर्जुनासारखी अनुभूती आली. मला अद्भुत चमत्कार झाला. हे मी आता स्वरूप भगवंताचं कधी बघितलं नव्हतं. आणि दोघं एकत्र झालेले हे पण मला कळाले. कारण मी बोधात होतो. ज्या बोधात मी होतो त्याच बोधात अर्जुन होते. अर्जुनामध्ये कृष्ण परमात्मा होते. तिथं आम्ही एकत्र होतो. कारण वेदाच्या बोधामध्ये फक्त स्वरूपाची स्थिती भोगता येते. ती स्थिती मी पण भोगली. मी पण पाहिली. अद्भुत चमत्कार झाला. वेदाचा आदर्श झाला. अर्जुन कृष्णाचा संगम झाला. तो संवाद मी ऐकला. कारण तो अभेद गीतेच्या माध्यमातून कृष्णाच्या मुखातून बाहेर आला आणि अर्जुन कृष्ण कृष्ण झाले. सुंदर संवाद मी मत अद्भुतम. किती सुंदर सांगितलंय. काय सुंदर आहे मांडली तुझी. खरंच ते कळलं की मला बोललं तेच झालं. 12 वर्षाचं 15 वर्षाचं उकरून काढती बाई. ती मला तवा तसं तिसऱ्या मध्यावर म्हणली होती. हो माऊली. अवघडे हो परमार्थ जपून बोलावं लागतं तुम्हाला. कळतच नाही. खरं सांगितल्याशिवाय जमतच नाही. हे कोडगं मन ऐकतच नाही. भेदातून ती बाहेर येतच नाही. मन भेदाला टाकते का? अभेदमय होते का? बोधात रमते का? गीतेला समजून घेते का? अज्ञानाला समाप्त करते का? नाही. अज्ञानाला समाप्त करणं हे मनाचा पहिला टप्पा आहे. मनाच्या द्वारे अज्ञान संपत. कारण मनामध्ये बोधाला रमता येत. मन बोधात आहे तर अज्ञान समाप्त आहे. मन देहात आहे तर अज्ञान घटते. हो माऊली. बरोबर. पण सहोदया तुमचा घंटा असतो मोजून. संपला अर्धी घंटा. सांगा काय सांगा माती दगड. एवढं ओवीचं समुद्रापेक्षा मोठं ज्ञान आहे. आणि सांगा संपले 30 मिनिटं. सांगा काय टांगा काय टांगा. त्या बाया कशा गेल्या भागवताला 7 दिवस 50,000 बरोबर. तसं नसतं आमच्याकडे कधी 7 दिवस. तुमच्यापाशी कशाला यावं आम्ही. तिकडे जातो आम्ही 50,000 भरून. बहिरंग हा वेद आहे का? वेदाचं ज्ञान सांगते. तिथे 50,000 भरायचे. अरे देवा. तुमच्या संग बोलून फायदा. डोकं आपटून दगडावर. तुम्ही दगड आमचं डोकं फुटल जगातीची. कारण दगडाला काही लागत नसतं. डोकं फुटल्याशिवाय राहत नसतं. चलता चलता बॅटिंग करावं लागते. काय बहिरंग आहे काय अंतरंग आहे. पैसा देऊन काय बिना पैशाचं काय हे तुम्हाला कळत नाही म्हणून सांगावं लागते. कारण तुम्ही महान बुद्धिवान लोक आहेत. फार बुद्धिवान आहेत तुम्ही. अधिकारी पुरुष आहेत. तुम्हाला अंतरंग बहिरंग सगळं कळतं. हे हुशार लोक तुम्ही. सगळं वाटलेला परमार्थ. चला आता ओवी नंबर 1588. मी 10वा वेळ घेणार आहे. कुणाला जायचं ते जाण राहायचं तरी मी भानभान रोज होतं तेच. मग म्हणे पै कुरु राजा. मग म्हणे पै कुरु राजा. ऐसा भ्रातृपुत्र तो तुझा. हे राजा आंधळ्या. संजय म्हणते त्या आंधळ्याला बसले त्याच्या सांगायला. दिव्य दृष्टी दिली. त्या आंधळ्या समोर आलं. सगळे राजा युद्ध राजाने बसलं. काय चाललंय कोण मेले कोण जिंकले कोण हारले युद्धात काय चाललंय सांग म्हणते. नाही कळले. गीता त्याचं लक्षच लागणं. तसं संसारामध्ये असलेल्या लोकांना परमार्थ कळच न. कारण लक्ष संसारात आहे. जसं आंधळ्याचं लक्ष कौरवात आहे आणि आपलं लक्ष देहात आहे. आपण बी आंधळ ते बी आंधळ. आपणही धृतराष्ट्र माऊली. आपण कोण दिले चांगले का काय. नाही नाही काही चांगले काय आपण. नाही. 50 वर्ष घातले समुद्रात मातीत.
प्रेम केलं कुणाला बी, माझं म्हणलं कुणाला बी, आणि लात खाल्ली तेव्हा मग कळालं हे माझं नाही. मग कशाला तिकडे गेली आधी तू? आता मी जाऊ नको ना मग. ती म्हणते नाही लाताच खायची आम्हाला. हा मग रडते कशाला? लाताच खात बस की. लातन बुक्की सदा चुकी, लात बुक्की सदा चुकी. खा लाता खा बुक्क्या खा, तिथंच राहा हुशार राहा. आमचं काय नको नाही. मग म्हणे पै कुरु राजा, ऐसा भ्रात्र पुत्र तो तुझा, बोलिला तो अधक्षजा, गोड झाले. धृतराष्ट्रा राजा ऐक. काय रे संजय, काय बोलते? अरे तुझा भात्रपुत्र भावाचा पोरग नाही, तुझ्या भावाचं पांडूच, हो ते काय बोललाय? गोड बोललाय. काय बोलला सांग बरं? पात्रपुत्र तो तुझा, बोलिला जो अधोक्षजा, गोड झाले. जो काय बोलला का देवाला? काय बोलला रे? अरे अनुभूती सांगितली ना मी, कोण त्याला कळाले ना, त्याचं मन देवाला मिळालं. दोघं एकत्र झाले. तो संवाद मी ऐकला. अर्जुन राहिला नाही, तो कृष्ण बनला. हा गोड बोलला, हे बोलला, ते गोड वाटलं मला. गोड झाले. कळत का होवी अशी? सांगा बरं, इमानदारी सांगायचं, कळायला काय कोणाला? नाही नीट बोलायचं मला, नाही ते नाही बरं. या नामासीच सिनार, एर अघवे ते नीर एक जैसे. एर अघवे ते नीर एक जैसे. पूर्वापर सागर, पूर्वेला सागर आहे, पश्चिमेला सागर आहे, दोन सागर आहेत. असू द्या ना सागर दोन, पण मधलं पाणी एक आहे. इकडे भगवंत, इकडे अर्जुन आहे. असू द्या ना दोन, उपाधी भिन्न आहे, तत्व एक झाले. सागर दोन आहेत, पाणी एक आहे. भक्त देव दोन आहेत, अनुभव एक आहे. सुंदर, अप्रतिम लागलं माऊली ओवी. ऐसा श्रीकृष्ण पार्थाईसे, तैसा श्रीकृष्ण पार्थाईसे, हे अंगाची पासी दिसे. बाबा श्रीकृष्ण पार्थाईसे, जो अंगाची पाशी दिसे. मग संवादी जे नसे काहीच भेद, मग संवादी काही नसे काहीच भेद. संजय म्हणतो त्या आंधळ्याला, दुष्ट माणसाला, त्या काय म्हणतो? कृष्ण आणि भगवंत आहेत. श्रीकृष्ण पार्थ ऐसे. ऐसे म्हणजे जसा दोन सागर आहेत, एक पूर्वेला एक पश्चिमेला, दोन दिशेला दोन समुद्र आहेत, पण मधलं पाणी खारट एकच आहे. दोघं पाणी एकच आहे, चव एकच आहे, दोन भिन्न दिशेला आहेत. तसे कृष्ण आणि अर्जुन, एक देव एक भक्त आहे. ह्यांची उपाधी भिन्न आहे, त्यांची उपाधी भिन्न आहे, पण उपाधीचा बाद आहे. दोघं स्वरूपमय झाले, दोघांचा अभेद झाला, दोघं तन्मय झाले, दोघं एक रूप झाले. दोघा समुद्राचं पाणी एक आहे, तसं कृष्ण आणि अर्जुन एक झाले, असं संजय बोलला आंधळ्याला. हरिओम हरिओम. फार छान. अद्भुत आहे बेटा, अद्भुत आहे. हे कळणं महत्वाचं आहे. का बरं कळायला नाही? कारण ती अवस्था तुम्हाला नव्हती, सांगणारे नव्हते. तुमचं बुधाड घाण होतं, घाण. त्याला संसाराचं भान, तिथं अज्ञानाची खाण आहे, म्हणून ओवी कळायला नाही. बोट भरून भरून गेल्या, आळंदीला गेल्या, कोणा मातीत गेल्या, पुन्हा आल्या, पुन्हा गेल्या, पुन्हा आल्या. कळलं का? आणि ती मग न कळत काय झालं? आम्ही गेलोत की तिथं, काही ना काही होईल की, आणि कवा ना कवा होईल की, असं हाणाकडे धरून कवा ना कवा होईल. तर येऊन घेऊन जाईल तुला. मग कवा होईल? कवा होईल ग? कवा ना कधी होईल, आणि काही ना काही होईल, आणि वाया जाईल का? शिकवता शहाणपणा या आम्हाला पुन्हा. बाबा बाबा किती कठीण आहे. श्वास बंद व्हायच्या आधी, देह पडायच्या आधी आत्मप्रतीती भोगावी, संगती घडावी, साधूच्या बोधामध्ये मन थांबावं, वेदांतन जाणावं, आत्मानुभव भोगावा, देहभाव त्यानं त्यागावा, अज्ञानाचा भंग करावा, ज्ञानाचा रंग चढावा,
आणि आत्मा त्या परमात्म्याशी एकरूप व्हावं. देहाच्या संमतातून बाहेर निघावं, रामपदी यावं, रामराज्य भोगावं, आत्मनंदामध्ये नाचावं, मी कोण हे कळावं, बुद्धीला भगवंताकडे धाडावं आणि ह्या देहाला बाहेर सोडावं, जडातून बाहेर मन काढावं, हृदयाला झाडावं, बोधाला मध्ये साठवावं, मन हरीला पाठवावं. प्रपंचाकडे नाही, मन जाऊच देऊ नये. राम रामाई खूपच सुंदर आलं. हेच करावं, आपण जागं व्हावं, श्रवण काय ऐकावं, आपण जागं व्हावं, बोधात यावं, देहात नसावं कधी मन, बोधात नाचावं, सद्गुरू बघून हसावं, ओवीमध्ये रमावं, मी कोण हे कळावं, गीतेच्या भावार्थात जगावं, श्लोकाचा भावार्थ हृदयात सांडावा, इथलं अज्ञान संपवावं, जगाचा भ्रम पुसावा, मोह धुवावा, ज्ञानाचा रंग यावा, साधूचा भोग आत जावा आणि त्या परमेश्वराचा संगम व्हावा. त्याला जीवन जगलं म्हणावं, मिळलेलं बरं, सुख दुःख सुख दुःख, लाता बुक्क्या, ते पायाखाली ढकलते, ते बुक्की घालते, ते ढकलून देते, ते शब्दाने सुरगडते आणि त्याला बाई म्हणते माझं. डोक्यावर घेऊन नाच माय, नाच डोक्यावर घेऊन. ते लाता घालते, ती लाताला पायाला मलम लावती, ला. हो माऊली, अगदी खरंय माऊली. खरंय मा. त्याचे दोष बघायचे नाही, त्याला रागवायचं नाही, त्याला नीट करायचं नाही, आपलं कुळ जपवायचं नाही, परंपरा बघायची नाही. अरे देवा, फक्त पैसा. आपल्या कुळातले पिता नरकात टाकती तू, म्हणून त्या घरामध्ये आलीस का तू? त्या पितरा नरकात नेतीस तुझ्या पोराच्या माध्यमातून. कधीच तुला भगवंत माफ करणार नाही, कधीच नाही, कदापि नाही. काय जोग वाटले. अरे देवा, लुप्त पिंडोदक क्रिया, हा त्यांचे पितर स्वर्गाला ह्याला घेऊन बसलेत, त्याला नरकात टाकलं. कशामुळे? त्यांची पुढची पिढी अधर्माने गेली. कोणच्या कुळात आलं? अरे देवा, पांडुरंग. म्हणजे ऐकून काहीच परिणाम नाही ह्या दगडावर. म्हणजे बोलायचं एक, वागायचं एक, दाखवायचं एक आणि मध्ये भाव एक, असे रंगीन लोक असतात. नाटकी पापी, केवळ पाप, दुराचार, अधर्म. त्या अधर्मा लोकांचं अन्न खाल्लं म्हणून कृष्णानं त्या कृपाचार्य, द्रोणाचार्य, कर्णाला मारलं. तुमची काय गते? हो माऊली. कळावं हे. द्रोणाचार्याचं मुंडकं कापलं तुम्हालाही माहितीये, कर्णाचा चाक मध्ये घातला तुम्हालाही माहितीये, भीष्माला बाणावर ठेवलं कारण त्यानं अधर्माचं फक्त अन्न खाल्लं. तुम्ही तर घरात अधर्म जिवंत ठेवायला. बाबा, तुम्हाला कोणी अधिकार दिला पूर्वजाला नरकात टाकायचा? तुम्ही दिला अधिकार. तुमचे पूर्वज स्वर्गाला गेले, वैकुंठाला गेले, तपश्चर्या केले, पुण्यवान झाले, त्यांना नरकात टाकायला तू आधी चिपडी शेंबडी, तू पण नरकात जाशील. लक्षात ठेव, लिहून ठेव. चला, मी स्वतःहून बोलत नाही, परमात्मा बोलायला लावतो, कारण गरज आहे आज काळाची. अपरिहार कारणामुळे जर होत नसेल तर 40चं वयाला पोरग तर करावं, पण विनाकारण काही करू नये. एवढंच मला सांगायचंय. मला एवढंच सांगायचंय. मला कोणाशी वय नाहीये, हाताने कुळ भ्रष्ट करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला नाहीये. तुम्ही असं वागताल तर नरकात पडताल. येऊन ठेवा. चलो, तैसा देवी पंडुसुता, आपण पे देवी देखता,
माऊली एक ओवी राहिली हो. ओके. ऐसा श्रीकृष्ण पार्थायसे ची अंगाची पाशी दिसे मग संवादी नसे काहीच वेद पैदर्पणाहून चोखे दोन्ही होती सन्मुखे एथ एरे एर देखे आपण पेतैसे. बघा सिद्धांत प्रभू आहे त्याचे चिंतन करू आहे. तर पुन्हाहून चोखे दोन्ही होती सन्मुखे येतेत एरी एर देखे आपण पे जैसे. खूप सुंदर आहे. अशा प्रकारच्या सुंदर वस्तू एकमेकांसमोर ठेवल्या आहेत. तर कोण कुणाला पाहतो? आपण आपल्याच पाहतो. तसं आपण आपल्या स्वरूपालाच पाहतो. आपण कोणी आत्मा जाणतो कोणाला? आत्म्याला. होतो कोण? आत्मा. ज्ञान कुणाचं? त्याच. म्हणजे आपण आपल्या स्वरूपाशी आपल्या पदावर जाण्यासाठी आपले आत्मचिंतन करतो असं भगवंताला सांगायचंय. तुम्हाला सारा सांगून दिलाय की कसं वागावं, विधीचं पालन कसं करावं, धर्माचं रक्षण कसं करावं. आजच्या कालच्या घडीला आपण धर्माला कसं सांभाळावं. त्याने केलं म्हणून मी केलं म्हणून ते केलं म्हणून ते असं पिसाळून जाऊ नका ना. जिथं पर्याय नाही तिथं करावं, पण जिथं पर्याय आहे तर का करावं म्हणून सांगायचं. सगळे जागे व्हा. मी एकाला बोलत नाही, सगळं जगच तसं व्हायले. फक्त सांग त्रास होतो आम्हाला म्हणून बोलावं लागतं. तुमचं पाप असेल तर तुम्ही करू शकता, खुशाल पाप करू शकता. आम्ही तुम्हाला अडवायला कधीच येणार नाही. पण आपण पाप करतो का पुण्य करतो हे जास्त त्याला कळावं. पापाला अनुमोदन देणं म्हणजे ते पुढचं बघा तुम्ही. पापाला अनुमोदन कधी द्यायचं नाही. रस्त्याहून बाजूला कधी सरकायचं नाही. धर्माचं रक्षण केल्याशिवाय थांबायचं नाही. धर्मो रक्षिते रक्षः. धर्माचं रक्षण केलं तर तुम्हाला रक्षण करतो आणि अधर्माकडे गेलं तर तुमचा नाश होतो. धर्म रक्षिते रक्षः. धर्माचं रक्षण करा बाबा. आजकाल गरज आहे. आता सांगून फायदा नाही, कारण अंत आहे आता. प्रलय होणार आहे लवकर, हे लक्षात ठेवा. चला मीटिंग संपली का? तुला काय लक्षात येत नाही? बरं नाही माऊली, अजून नाही संपली माऊली. नाही काही. चला. तैसा देवेसी पंडुसुता. देवेसी पंडुसुता. तो भगवंतानी अर्जुन दोघ जण. आपण पे देवी देखत. आता सुंदर आहे. याच्यावर मी काल लिहून ठेवून तुम्हाला दाखवते, वाचते आणि थांबते. ह्या ओवीवर मी लिखाण केलंय. 30-40 ओवी लिहिल्या. ऐका त्याचा थोडक्यात सांगते ना, वाचून दाखवते. कापडी जाऊ कसं करू सांगा? नाही सांगा ना माऊली. सांगा माऊली, सांग. चालते. कालचं वाचून दाखवा. हा कालच दाखव. तैसा देवेसी पंडुसुत आपण पे देवी देखत. पंडुसुत अर्जुन आपल्याला देवासोबत पाहतो, देहासोबत नाही. तैसा देवीसी पंडुसुत आपण पे देवी देखत. स्वतःला देवासोबत पाहतो, देहासोबत तो राहिला नाही, कारण त्याला ज्ञान झाले. हे सुंदर ओवी तुमच्या समोर या वाटून सांगते. मला वाटतं कास फोडून तुमच्यापाशी यावं. आता 100 घरात तुम्ही कुणापाशी जाऊ, वाटतं समोर जावं आणि खळखळून बोला. अशा ओव्यानं तुम्ही समोर पाहिजेत मला. एखादा पदार्थ आवडतो आपल्या मुलाला आणि तो आपण घरी केला तर खाताना मुलगा दिसतो, डोळ्यात पाणी येतं. अरे त्याला आवडतं, तो आलाच नाही आयशात, पण नावेला खावं लागतो. तो खाती आई पण आठवण करते. तसं तुमच्या आठवणीहून आम्ही खातो हे ज्ञान. तुम्ही समोर पाहिजे. हो माऊली. अरे तुम्हाला बोलायचंय. शब्द बघू लक्षात ठेवा. तैसे देवीसी पंडुसुत आपण पे देवी देखत. आपल्याला देवासोबत पाहतो. पांडवेसी देखे अनंत.
मग पांडवाला अर्जुन कसं देव कसं बघतो? अर्जुनाने देवाला आपल्यासोबत बघितलं आणि भगवंताने अर्जुनाने आपल्यासोबत बघितलं. तैसा पांडवेसी देखे अनंत. अर्जुनाला देव कसं बघायला? पांडवेसी देखे अनंत आपण पे पार्थी. देव अर्जुनाला आपल्यासोबत बघायला आणि अर्जुन देवाला आपल्यासोबत बघायला. किती अद्भुत आहे हे. तुम्हाला नसेल कळत काय मोठं डोक्याला काय करणार आहे. हो माऊली. माठ, हो याचा माठ आहे, तुम्हाला काय करणार? याची अनुभूती काय? दोघं एकत्र काय कसे पाहतात आपल्यासोबत. इथे देव भक्त एक झाले, देव भक्त एकत्र झाले. तिथं मूर्खाला काय करणार? तुम्हाला भक्तीतून बाहेर यायचंच नाही, ठरवलंय ना का की मी ओवी डबल वाचते, तुम्ही नीट फक्त लक्ष ठेवून शांतपणे नाही का. तैसा देवेसी पंडुसुत, तैसा देवेसी पंडुसुत आपण पे देवी देखत. आपल्याला देवासोबत पाहतो अर्जुन, देहासोबत तो नसतो अर्जुन. आता भगवंत अर्जुनाला कसं पाहतात? पांडवेसी देखे अनंत, पांडवेसी देखे अनंत आपण पे पार्थी. देव आपल्या देहासोबत नाहीये, कुणासोबत आहे? पांडवेसी पार्थी. पांडवेसी देखे अनंत आपण पे पार्थी. पार्थापाशी तो पार्थाजवळ आहे. पार्थ आणि देव एकत्र आहेत. काय संवाद, काय बोलू तुम्हाला याच्यावर? मी लिहून काढले, ऐका. मला बोलता येत नाही. मला काल खूप प्रश्न पडला होता. मी बसले कारण ते एकटीच्या घरात खूपच वेळ आहे. तो जेवून गेला की दिवसभर कोणीच नसते. एकदा जाते देवासह अर्जुन, देवासह देवामध्ये आपल्याला पाहत होता. अर्जुन देवासह देवामध्ये आपल्याला पाहत होता. श्री भगवंत कृष्ण अर्जुनासह अर्जुनामध्ये आपल्याला पाहत होते. आता पुढचा ऐका, कोठी आहे पुढची, मस्त आहे. अज्ञान सुटलं, उपाधी तुटली, भेद आटला, दोघे एकत्र आले. हा त्यांच्याशी एक झाला. देव भक्त एकत्र आले. कसे आले? तर ह्या कोटीमुळे आले. ऐका कोटी. अज्ञान सुटलं अर्जुनाचं, उपाधी तुटली दोघाची. हे तुम्हाला मी सांगणार आहे. उपाधीचा निराश कसा करायचा, महावाक्याचं ज्ञान दीक्षा कशी घ्यायची आणि लक्ष कसं प्रकाशित करायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे. पण तुम्ही विचारलं तर, कारण मला ते भांडत नाही बरं का. तुम्हाला जर दीक्षा घ्यायची असेल तर बोला, नाहीतर असं कसं बसा. मला देणं घेणं नाही कुणाचं. तुम्हाला ऐकायचं असेल तर बोला, नसेल तर तोंड बंद करून शिवून बसा तोंड. मला काही देणं घेणं नाही कुणाचं. मी स्पष्ट सांगायला, मला विचारा. कळालं का? हो माऊली, कळालं माऊली. हो माऊली. आता ऐका. अर्जुनाचं अज्ञान तुटलं होतं, त्याची अज्ञान सुटलं होतं, उपाधी तुटली होती आणि अर्जुनाचा भेद आटला होता, तर हृदयात ज्ञान साठलं. पांडुरंग हरी वासुदेव हरी कोटी कोटी दंडवत व्हाई. ऐका, त्याला परमात्मा भेटला होता अर्जुनाला. वृत्ती तिथेच थांबली, पुन्हा तिथेच ती मावळली अर्जुनाची. वृत्ती अर्जुनाची अंतर्मुख झाली, भगवंतापाशी गेली, आत्मरूप झाली, तिथंच थांबली. ती पुन्हा देहाला नाही शिवली. म्हणून त्याच्या देहासह तो देवासह देवामध्ये आपल्याला पाहत होता अर्जुन. भगवंत आपल्यामध्ये आपल्यासह अर्जुनाला पाहत होते. हे कळावं लागतं. मान नुसतं वाचून, मान ढकलून, वरी करून नाही जमत बेटा. हो, रात्र द्यावं लागतं याचा. उगाच नित्य काढायला वाक्य 40 काढा बरं तुम्ही. उद्या एक ओवी देते तुम्हाला, तुम्ही वाक्य काढा 40. एक शब्द येत नाही माऊली, एक शब्द येणार नाही. नाही माऊली. सोपं नसतं बेटा, कुठलेही गोष्ट सोपी नसते. मग तुम्ही सांगितलेलं वाक्य सांगायला उद्या, कान लांबच राहिलं. तुम्ही सांगितलेलं वाक्य सांगायला उद्या. ती तिथेच थांबली, पुन्हा तिथंच ती मावळली. भगवंताच्या आत्मत्वाशी ती बिलगली. भगवंताच्या आत्मस्वरूपाशी बिलगून राहिली वृत्ती. तिथे सदाकाळ झाली ती, विलीन झाली भगवंतामध्ये वृत्ती, अभिन्न झाली.
आत्मस्वरूपामध्ये एक रस झाली. तिथे ती भगवंतामध्ये एक रूप झाली, समाविष्ट झाली. म्हणून अर्जुन स्वतःला देवासह देवामध्ये स्वतःला पाहत होता, कारण वृत्ती त्याची अशी झाली होती. आलं का उत्तर? हो माऊली, साष्टांग दंडवत. हो माऊली. आता पुढचं ऐका. आता अर्जुनाची वृत्ती अंतरात्म्यात विलीन झाली, आनंदात बुडून गेली, स्वमध्ये समाविष्ट झाली, अंतरात्म्याची ती एक रूप झाली. कारण तिचं ते स्वरूप आहे हे तिला कळालं, कारण ते माझंच रूप आहे त्या वृत्तीला कळालं. ते ज्ञान तिला तिथं मिळालं. आपल्या पदावर तिला थांबता आलं. देहत्व तिने टाकून दिलं. गुरुनं तिला आत्मपदावर आणलं. म्हणून जीवाचं शिवाचं अंतर संपलं. गुरुनं त्या बुद्धीला आत्मपदावर आणून ठेवलं. म्हणून जीवाचं शिवाचं असलेलं अंतर संपलं. किती छान माऊली, खूप सुंदर. का खूप छान आहे बेटा. कुठं दुनियावर जगात बी गेला पूर्ण विश्वात तरी शब्द जर मिळाले तर पाठ बंद करते एका क्षणात. कुठे जा जगात तुम्ही आणि ह्या कुठे दाखवा मला, हे चिंतन दाखवा. एका ओळीवर 50 वाक्य बोललेले 10 वाक्य, 60-70 वाक्य झाली एका ओळीवर, तरी तुम्हाला वाटत नाही काय कळत आपण असं का वागतो. समजाय आपल्याला. शिवाचं अंतर संपलं, भेद मावळला, हरी प्रगटला. अंतःकरणातला भेद मावळला, हृदयामध्ये हरी प्रगटला, विठ्ठल आम्हाला भेटला. अंतःकरण तिथं संपलं, अंतःकरण तिथं संपलं. तिथं भगवंतात समाविष्ट झालं. ज्ञानानं हे सर्व केलं. ते ज्ञान आम्हाला गुरुनं दिलं. ते ज्ञान आम्हाला गुरुनं दिलं. ते ज्ञान वेदाचं, गुह्य हरीच्या हृदयाचं. ते ज्ञान वेदाचं, गुह्य हरीच्या हृदयाचं, मिलन सुखाचं, ऐक्यात्म्याचं आणि अभिन्नत्व परमात्म्याचं. अभिन्नत्व परमात्म्याचं, ऐक्य आत्म्याचं, भिन्नत्व जडदेहाचं, भिन्नत्व जडदेहाचं. वृत्ती सुटली, देहातून आटली, परमात्म्याला भेटली. वृत्ती सुटली, देहातून आटली, परमात्म्यात भेटली, ईश्वराला चिंतनातून. ऐका, अनुभवाची खाण प्राप्त झाली, अनुभवाची खाण प्राप्त झाली. ईश्वराची जाणीव मला आली, ईश्वराची जाणीव मला आली. देहाची जाणीव तिथंच थांबली. ही संपत्ती सुखाची गुरुनं मला दिली. हृदयात हरीची प्राप्ती झाली आणि अज्ञानाची निवृत्ती बोधानं केली आणि निज पदावर वृत्ती आली. निज पदावर वृत्ती आली. देहपदाची समाप्ती झाली. ही किमया माझ्या सद्गुरुन माऊलीनं श्रीरंगनाथानं केली. ही किमया माझ्या सद्गुरु माऊलीनं श्रीरंगनाथानं केली. खूप छान माऊली, खूप छान आलं. साष्टांग दंडवत. त्यांचीच कृपा आहे. माऊली रामकृष्ण माये कसं वाटत. ऐका, मी तुम्हाला ओवी वाचून दाखवते. नंबर किती आपला, मी मागून गेली. एक मिनिट. 92 नंबर माऊली. 92. 1592. किती? 1592. माऊली. 92. तैसा देवी सुत हे वाचले की माझं हृदय फळफळ झालं आणि मी थांबले. तुम्हाला कसं सांगावं हे मला चिंता पडली आणि असे शांत बसले. हे कसं सांगू साधकाला? देवेसी पंडुसुत, हे कसं बोलू, हे सांगू कसं लोकांना मी? साधकाला काय देऊ त्यातलं? पटकन हातून कुकळ्या मारायला, तर हातून 40 ते 50 वाक्य आले, 10-5 गेले. पेन अनुस्तर 10-5 वाक्य गेले,
खट 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 लिहिलं. पत्रिका होती, कागद कुठं सापडते. पत्रिका काढली, बाजूला पडली होती. लोक पत्रिका द्यायला, लग्नाला फिरायला, महिना का चांगला आहे ताप नसलेला. मग पत्रिका लिहित बसते खटा 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 खटा. 40-50 वाक्य लिहिली, 10-20 गेले. पण हे माझ्या गुरुनं मला दिलं, हे तुम्हाला आवर्जून सांगते. चंद्रापटी देवीचे देह पंडस होता. गर्गमोसून मग मला हे आतून भगवंतानं दिलं. सांगा आता काय त्यांना काम कमी केलं मला? नाही रे बाबा, आता काय आता कमी केलं. 101 चिंतनाचं माझ्याकडे ग्रंथ आहे, त्याच्यात मला आता कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता पडोळ. कृष्णाच्या मेरा दुःख गेले, ती मेरा दुःख गेले पडळ. आज बघा त्या मला प्रमाणाची इतकी आठवणी आल्या. खरंच की आज कृष्णांजन आपल्या डोळ्यात गेला असं वाटायलंय माई. खरं खरं काय काय माझ्या सगळ्या आयुष्यातलं ज्ञानदेव तुकाराम की जय. मौल ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. कोणी बोल नका.